न्यूज टीव्ही मराठीमध्ये आपल्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज सराटे अंतरवाली या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यावरती थेट निशाणा साधलाय। मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी गुरुवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधला आहे। सध्याचे सरकार फारच रडके आहे, एवढे रडके सरकार मी केव्हाच पाहिले नाही। देवेंद्र फडणवीस फार हुशार आहेत, राजकारणातील चाणक्य आहेत असे वाटायचे, पण ते फक्त फोडाफोडीतच हुशार असल्याचं दिसतंय असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी दुपारी अंतरवाली सराटीत पत्रकारांशी संवाद साधला। त्यात त्यांनी आरक्षण रद्द करण्यासंबंधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका कथित विधानासह मराठा आरक्षणाशी संबंधित विविध मुद्द्यावरती आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। मनोज जरांगे म्हणाले, मी एवढे रडके सरकार केव्हाच पाहिले नाही। आतापर्यंत मला देवेंद्र फडणवीस फारच हुशार राजकारणी व चाणक्य असल्याचे वाटत होते, पण ते फक्त फोडाफोडीतच हुशार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे। मी त्यांना अजून आपला विरोध किंवा शत्रू मानले नाही, पण त्यांनी आम्हाला आरक्षण दिले पाहिजे। मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेल्या टीकेचाही समाचार घेतला आहे। या प्रकरणी त्यांनी पुन्हा फडणवीस यांचे नाव घेतले। ते म्हणाले, आम्ही गोरगरीब लोकांसाठी संघर्ष करत आहोत, तर काही ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सरकारी आंदोलने सुरू आहेत। समाज हुशार आहे, तो सर्व काही पाहत आहे। त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या जीवावर मस्ती आली आहे, त्यांचे दिवस जवळ आले आहेत। समाज त्यांचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही। राजकीय पक्षाला बाप म्हणणारे असे किती आले आणि किती गेले। भाजपही संपेल। भाजप आमदार प्रसाद लाड थोड्याच दिवसात वेडे होणार अशी स्थिती असल्याचेही ते यावेळी म्हणाले आहेत। पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा देखील समाचार घेतला आहे। मनोज जरांगे यांनी यावेळी राहुल गांधी यांच्या आरक्षण रद्द करण्याच्या कथित विधानाचाही खरपूस समाचार घेतला। मनोज जरांगे म्हणाले, त्यांना काय करायचे ते करू द्या, त्यांच्यासाठी त्यांची सत्ता तर आली पाहिजे। नाही सत्ता येण्यापूर्वीच तो काय अन कुठूनही रद्द करतो। तो परदेशातून बोलला की समुद्रात उभा राहून बोलला, मला काही माहीत नाही, त्याचा राजकीय मामला आहे, त्याचा आमच्याशी काही संबंध नाही असं स्पष्ट त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवलेलं आहे। महायुती सरकारने सगळे सोयऱ्याची अधिसूचना काढली, पण तिची अंमलबजावणी का केली नाही? मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्यासाठी गवाही देऊनही का मागे घेतले नाही? बलिदान देणाऱ्या कुटुंबियांना नोकऱ्या का दिल्या नाहीत? शिंदे समितीला मुदतवाढ दिली असतानाही ही समिती काम का करत नाही? मराठ्यांचे EWS का रद्द केले? अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का झाला नाही? कोपर्डी घटनेच्या आरोपीला अजून फाशी का झाली नाही? या प्रश्नाची उत्तरे महायुतीने द्यावी असेही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना म्हणाले आहेत। विधानसभेच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 17 सप्टेंबरपासून सराटे अंतरवाली या ठिकाणी उपोषण सुरू करणार असल्याचा घोषणा केलेली आहे आणि या घोषणेमुळे सरकारची पुन्हा चिंता वाढलेली आहे। विधानसभेच्या तोंडावर ही घोषणा केल्यानं चिंतेत भर पडली आहे। लोकसभेला भाजप सरकारला मोठा फटका बसला होता, शिंदे सरकारला देखील मोठा फटका बसलेला आहे। त्यामुळे लोकसभेसारखी विधानसभेला देखील पुनरावृत्ती होणार का आणि भाजप सरकारला याचा फटका बसणार का या चिंतेनं सरकार पुन्हा भेदरलेलं आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आता विधानसभेच्या वेळी काय भूमिका घेतली पाहिजे, राजकारणामध्ये उतरलं पाहिजे का, त्याचबरोबर उमेदवार दिले पाहिजे का, आपल्याला नेमकं काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।